पेणेने शेकाप संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी काँग्रेसवाले भाजपमध्ये गेले असल्याचं सांगितलंय। भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केलाय तर गणपती मूर्ती कारखानदारांच्या मुद्द्याला पाठिंबा दिलाय आणि दलाल न घेता गरिबांसोबत काम करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। शेकाप अनेक पदाधिकाऱ्यांना मोठं केलंय, पण ज्यांनी विश्वासघात केला त्यांनी गद्दारी केली नसती तर आज अतुल म्हात्रे आमदार असले असते। अतुल म्हात्रे हे पेणला मिळालेले वरदान आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलंय। तर ते म्हणाले, शेकाप संपला असं कोणाला वाटेल, पण तो आजही जिवंत आहे आणि उद्याही राहणार। तसंच पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन देखील यावेळेस केलंय। ते यावेळेस अतुल म्हात्रे, मानसी म्हात्रे, सुरेश खैरे, बाळाराम पाटील, सुप्रिया पाटील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। काँग्रेसमध्ये गेले नसेल दत्ता पाटील या ठिकाणी निवडून आले असते। शेट्टी पाटील अग्री म्हणून ते उभे राहिले आणि जिल्ह्यातल्या अग्री मताचं पण त्या ठिकाणी एक जलटण करून त्याच्यामध्ये जो जनाधार शेका पक्षाचा आहे आणि होता तो खारेपाटामध्ये मोठ्या प्रमाणात होता। त्यांना वातावरण पाहायला मिळते, पण आपल्याबाबत एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य ते वेगळेपण आपण समजून घ्यायला पाहिजे। आज तुम्ही जनमानसामध्ये फिरा, तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारा, काय प्रश्न विचारणार, किंवा आज जर कुठल्याही सामान्यांचा, शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा प्रश्न जर कोणी सोडवायचा असेल, लावून धरायचा असेल, आंदोलन करायचं असेल, ते कोण करणार? तर आपला भारतीय शेतकरी कामगार पक्षच करणार। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।